बघितलं तर पैसादान स्पोर्ट क्लबच्या माध्यमामध्ये अनेक खेळाडू स्टेट लेवलपर्यंत जाऊन आलेले आहेत. चांगला खेळ केला, स्टेटच्या बाहेर सुद्धा खेळून आलेले आहेत. आणि त्यानंतर तर मित्रांनो, या दोन्ही ज्या सामाजिक संस्था आहे, या दोन्ही संस्था एका ठिकाणी आल्यावर काय होतं आज नेवासा तालुक्याने बघितलंय बघा. अगदी दोन्ही संस्थांनी एकत्रित येत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा आज आपल्या तालुक्याला दाखवली. आणि याचं श्रेय नक्कीच सर्व बक्षीसदाते, ज्ञान फाउंडेशन चे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी आणि पैसादान स्पोर्ट क्लबचे सर्व खेळाडू यांचे सर्वप्रथम आपण आभार मानणं गरजेचं आहे बघा. कारण मागील दोन तर या ठिकाणी या दोन्ही सेवाभावी संस्थांना विशेष परिश्रम करीत असताना आतापर्यंत 2 नॅशनल खेळाडू घडवलेत, 3 पोलीस, 1 PSI, 1 तलाठी आतापर्यंत या सेवाभावी संस्थांनी घडवले आणि बनवलेत. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं एक क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नजर टाकली आणि नेवासा तालुक्याच्या क्रिकेटला आज आपण या ठिकाणी बघतोय एक मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या दोन्ही संस्था नक्कीच याही पेक्षा चांगलं आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतील. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं अगदी बरेच आयोजक आहेत, सगळ्यांनी अनुभवलंय ज्या ज्या वेळेस एखाद क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं तर नक्कीच मित्रांनो, एक सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जितका वेळ आणि जितकं वित्त खर्च होत नसेल तितका वेळ आणि तितकं वित्त एक क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खर्च होत असतो. संपूर्ण टीम अगदी जर नावं घ्यायला सुरुवात केली तर मित्रांनो पाठ होईल. इतके सदस्य आहेत, हजारो हात त्यांच्या पाठीशी आहे आणि आज त्यांच्या हाताला यश मिळालेलं आहे. मी आता जास्त वेळ घेत नाही. क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. एकदा दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या बघा. DPL 2024चा मेगा फायनल सुरू झालेला आहे. पहिला चेंडू प्रथम फलंदाजी घेतली गेली. पहिल्या चेंडूवर झालेलं आक्रमण आणि त्यानंतर आघाडीच्या गोलंदाजावर दादागिरी करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. अगदी फलंदाज तोच आहे ज्याचं नाव भारत दारकुंडे. इंजिनियर आदरणीय श्यामजी डोकरे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. इंजिनियर साहेबांचं नक्की स्वागत आहे. आज भरपूर मान्यवर बघायला मिळते बघा. जातोय मैदानाच्या आतमध्ये. अमन शेख गोलंदाजी मार्कवर आहे. फुलरचा चेंडूवर फ्लिक केला, कलात्मक फटका बघतोय. बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. तर मित्रांनो, हे दोन्ही संघ जर बघितले तर आपल्याला नक्कीच एकाच जर्सीमध्ये बघायला मिळतील. परंतु या दोन्ही संघांची एक तफावत आहे. नक्कीच आता हा शेवटचा सामना आहे. मी आपल्यापर्यंत त्या भावना व्यक्त करेन. CSK संघ जर बघितला तर त्यानं या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखलेलं आहे. फायनल पर्यंत येत असताना आपण बघितलं त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही माध्यमामध्ये आपली ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे. जातोय आपण अपट्रॅक्टर चेंडू आहे. पंचांचे हात समांतर बघायला मिळणार आहे. तर नक्कीच एक अवांतर धाव आपण या ठिकाणी बघतोय आणि धावफलकावर 6 धावा. आणि दुसरीकडे जर बघितलं तर मित्रांनो निश्चित आपल्याला बघायला मिळणार आहे जनता गॅरेज खूप कष्ट केले बघा, खूप कष्ट केले.
आणि खूप कष्ट केल्यानंतर त्यांनी फायनलचं दार खोललेलं आहे. म्हणजे आजचे दोन संघ आपण बघतोय फायनलमध्ये दाखल झाले. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका आहे. नवनाथ शेजूळ, दोन बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर मित्रांनो, जे विक्रम बनवले गेले त्यातील बरेचसे विक्रम CSK संघाचेच आहे. अक्षय जराळ यांचे काही विक्रम आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो जे दोन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळत आहेत. या दोन्ही बॅटर्सनं 98 धावांची नाबाद खेळी या मैदानात केलेली आहे. प्रवरा अर्बन मल्टी स्टेट बँकेच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी 5001 रुपयांचं पारितोषिक आहे बघा. टाळ्या आता या बँकेसाठी सुद्धा वाजल्या पाहिजे बघा. आता येतो आगाज आहे, अंजाम आता बाकी आहे. यानंतर पुढचं जे सत्र असेल ते याही पेक्षा आपल्याला वेगळं बघायला मिळणार आहे. जाऊया. यावेळेस गुडघाटेक आणि हा अगदी बरोबर तमाशा देख हवाई सफर. चेंडू जातोय मैदाना पार. ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. पहिल्या षटकातील हे क्रिकेटचं महायुद्ध बघतोय. अमन शेखवर हल्ला चढवला गेला आणि ही जोडी आज देखील तीच फलंदाजी आणि तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 19 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. 19 धावा आपण बघतोय धावफलकावर आहे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. या चषकावर कोण नाव कोरणार. यावेळेस उडवलाय चेंडू उभा झालेला प्रयत्नशील क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू आणि त्यानंतर या चेंडूवर मिळवलेला ताबा आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने परतलेला चेंडू धावफलकावर बघायला मिळणार आहे. 21 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाला या ठिकाणी पूर्णविराम दिला गेला. मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण आणि खास करून बघा सर्वांना विनंती असेल, फायनलचा सामना आहे. ज्यांना बक्षिसं द्यायची आहे त्यांनी उदार मनानं फायनल संपल्यानंतर स्टेजवर आणून द्यायची आहे. मैदानात आपण जातोय. हा थोडंसं एक मोठं पारितोषिक आलंय. जाऊया. उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक मोठं पारितोषिक मात्र येते बघा. माझ्यापर्यंत नो बॉलचा इशारा आलेला आहे. स्वागत आहे या ठिकाणी अक्षयभाऊ टेकाळे यांचं. सलग 6 षटकारांसाठी 5001 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं या ठिकाणी येत आहे. तर मित्रांनो, रंगारंग सोहळा सुरू झालेला, मेगा फायनलचा थरार सुरू झालेला आहे. आणि वाईट गोष्ट मी तुम्हाला सांगेल, खेळाडूंसाठी वाईट गोष्ट आहे, कारण टायमर टाकलेला आहे बरं का. याही वेळेस टायमर टाकलेला आहे, ध्यानात ठेवायचं आहे. वाईटचा इशारा होतोय बघा. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जालू अडसुरे षटक क्रमांक 2 आपण बघतोय. मेगा फायनलचा थरार, एक नेत्रदीपक स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. ज्ञान प्रीमियर लीग 2024. सुंदर आयोजन आणि दमदार नियोजन. 23 धावा आपण बघतोय धावफलकावर असणार आहे. फुलटॉस आहे आणि त्यावर मला वाटतं फुलटॉल वसूल होणार आहे. षटकार आलेला आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर 29 धावा धावफलकावर होत आहेत. प्रथम फलंदाजी का घेतली आणि प्रथम फलंदाजी घेण्याचं कारण हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. कारण आता फलंदाजी करीत असताना निश्चित आपल्या लक्षात येणारी गोष्ट म्हणजे CSKच्या फलंदाजांवर दबाव नाही आहे. अगदी साखळी सामन्याप्रमाणे या ठिकाणी नवनाथ शिजूळ आणि भारत दारकुंडे आलेले आहे. हल्ला बोल परत झालेला आहे आणि काही
हिशोब सुद्धा चुकते होतील का नाही ते बघणं गरजेचं आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, हलकासा उर्पीच आपण बघितला, त्यावर सुंदर ड्राईव्हचा प्रहार आपण बघतोय. आणि त्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहेत दरम्यानच्या काळामध्ये अगदी यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण झालेल्या आहे. धाव फलकावर 31 धावा. बघूया, गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हा निश्चित एक गोलंदाजाचा उत्साह वाढवणारा चेंडू आहे. याही वेळेस जर बघितलं तर हलकासा उर्पीत चेंडू होता आणि यावेळेस नवनाथ शेजूळ चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते आणि चेंडूनं दिशा बदलत सरळ यष्टीरक्षकापर्यंतचा प्रवास सुखरूप पूर्ण केलेला आहे. आपल्याला बघायला मिळणार आहे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या. सुरुवात चांगली झालेली आहे बघा, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सुरुवात अप्रतिम या ठिकाणी झालेली आहे. स्पर्धेच्या निमित्तानं विजयी संघ लखपती होणार, लक्षाधीश होणार, कारण या ठिकाणी ज्ञान प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा चेंडू बघायला मिळणार आहे. यावेळेस मात्र चेंडू सोडलाय. इशारा जर बघितला तर आपल्यापर्यंत येतोय नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर धावफलकावर एका धावेची मदत. एका धावेनं धावफलक कासव गतीने पुढे सरकताना आपण बघतोय 32 धावा. आणि आजच्या चुका तुम्हाला उद्या माफ करणार नाही, कारण आता ही संधी दोन्ही संघांना शेवटची आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय या ठिकाणी याही वेळेस डायरेक्ट हिटर नक्की चित्र बघितलं आपण त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मदत आणि नो बॉलचा इशारा आहे बघा त्या ठिकाणी. आणि बाईकच्या स्वरूपात आपण बघतोय जी सिंगल मैदानाच्या आतमधून आलेली. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये आयोजकांपर्यंत नक्की चाललंय. आदरणीय प्रकाश शेठ जगताप आणि त्यासह जर बघितलं तर नेत्रा लॉनचे मालक आदरणीय पप्पू डवले 71,000 रुपये आणि त्यानंतर एक सुंदर चषक या ठिकाणी नक्कीच दिलं जाणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विकास फर्निचर विकास हा नाबाद आहे बरं का. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी नाबाद मात्र येतोय. हा वाईटचा इशारा येतो बघा मैदानाच्या आतमध्ये. आणि एक आगळं वेगळं पारितोषिक देखील या ठिकाणी आलेलं आहे. चेंडू चांगला आहे बघा. यावेळेस एक डॉट चेंडू मात्र बघायला मिळतोय. परंतु एकंदर जर सुरुवात बघितली तर नक्कीच CSK संघाची बाजू आपल्याला थोडीशी वरचढ बघायला मिळणार आहे. आघाडीची जोडी नेहमीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आली. आघाडीच्या गोलंदाजावर त्यांनी आल्याबरोबर हल्ला चढवलेला आहे आणि बघता बघता 35 धावा धावफलकावर या ठिकाणी बनवला गेला. संधी आलेली आहे बघा धावबादची. टॉपेज उडालाय आणि त्या ठिकाणी या अवघड संधीचं सोनं मात्र झालं नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, या लाईटीच्या टावरवर आपण एक चौरस बसवलेला आहे. त्या चौरसावर जो कोणी फलंदाज चेंडू मारणार आहे षटकार, त्याला म्हणजे त्या संघाला 9 धावा मिळणार आहे. तर पारितोषिक त्या स्वरूपात आलेलं आहे. जो फलंदाज या ठिकाणी त्या फ्लेक्सवर षटकार मारेल, हिंदू राष्ट्र ग्रुपच्या वतीनं त्यांना या ठिकाणी 5,000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद. 36 धावा या ठिकाणी धावफलकावर असणार आहे बघा. षटक क्रमांक 2 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, वेळेवर बॅकअप येतो. यावेळेस निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण देतोय. दुसऱ्या षटकाला पूर्णविराम. 2 षटकानंतर नाबाद या ठिकाणी 36 धावा. 2 षटकानंतर 36 धावा या ठिकाणी पूर्णपणे धावफलकावर लावल्या गेलेल्या.
या दरम्यान आदरणीय ॲडव्होकेट संदीप शिंदे साहेब यांचे देखील शुभागमन झालंय. शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी मनापासून हार्दिक स्वागत. शिंदे साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचं. सर्वांचं स्वागत आहे बघा. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्ताने यथाशक्ती मदत केली. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र मैदानाच्या आतून येतोय. पंच आपल्याला बघायला मिळतील आदरणीय गोविंद गुंड सर, त्यानंतर या ठिकाणी सतीश भालेराव. या महत्त्वाच्या सामन्यानिमित्त आपण बघतोय दोन महत्त्वाचे पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. हेमंत मंडल म्हणजे विकी मंडल. अगदीच या ठिकाणी आपण बघतोय जनता गॅरेज संघाचा हा हुकमी एक्का जो गोलंदाजी मार्कवर उभा केला गेलेला आहे. या ठिकाणी चषक सौजन्य आपण बघतोय आदरणीय ऋषिकेश कैलास बनकर पाटील यांच्या वतीनं या सुंदर ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाल्या. तर नक्कीच बनकर पाटील परिवाराचे मी या ठिकाणी नक्कीच आभार मानतो. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला. यावेळेस मात्र फलंदाजानं आपला पॉवर दाखवलाय आणि झेल मला वाटतं या ठिकाणी सुटलेला आहे. जालू आडसोरे आपण बघतोय लॉंग ऑफर तैनात आहे. एक अवघड संधी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर एपा सीमेरेषेच्या लगत जे क्रीडा रसिक आहेत आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षकाला त्रास होणार नाही एवढं अंतर ठेव. आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणणार नाही फ्लेक्सच्या मागं जा, परंतु थोडं सहकार्य करा. ज्या बिचाऱ्यांनी जाहिरातीसाठी हे फ्लेक्स दिले होते आता त्या जाहिराती काही दिसत नाही, परंतु थोडं सहकार्य करा. बघा तुमच्याशिवाय शोभा नाही आणि तुमच्या मदतीशिवाय हा सामना होणारही नाही. थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे. तर 37 धावा आहेत बघा. उंची दिलेला चेंडू आहे. लेग ब्रेक याही वेळेस आपण बघतोय डायरेक्ट हिट झालाय. पहिला धक्का बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये. भारत धारकुंडे हा मात्र कम नशिबी ठरलेला आहे आणि पहिला धक्का CSK नेवासा संघाला. फलंदाज बाद. तर मित्रांनो या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आगमन करत आहे. नेवासा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय उदय आबा पालवे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आपण नक्कीच स्वागत करतोय. त्यानंतर आदरणीय गणेशजी आंधळे पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. बल्लू शेठ जनवीर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. जनवीर साहेबांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट हिटसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जाऊया आदरणीय नितीनजी परदेशी साहेब देखील जतीन ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चव्हाण शाहू बँकेचे चव्हाण साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतोय. अक्षय जरा मैदानाच्या आतमध्ये आलेले बघा. 37 धावा धावपळकावर बघायला मिळतील. नो बॉलचा इशारा आपण बघतोय जो मैदानाच्या आतून येतोय. तर मित्रांनो नो बॉल आलेला आहे बघा. नो बॉल आला. धन्यवाद. चला जाऊया. चला या ठिकाणी बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नक्की जाणार आहे. मेगा फायनलचा हा तरण आता वाढत चाललेला आहे. फ्रीचा इशारा देत आहेत या ठिकाणी मुख्य पंच गुणसर. फ्लायटेड चेंडू होता. उंची दिली आणि उंची बघा खास उंची बघायला मिळाली आणि या चेंडूमध्ये अचूकता सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. सुरेख यष्टीरक्षण अमन शेख यष्टीर मागे करतायत. एक डॉट चेंडू मेगा फायनलचा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 38 धावा धावफलकावर असणार आहे. अगोदर मी सांगितलं जनता गॅरेज संघाचा जर एकंदर विचार केला तर नक्कीच यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय. अक्षय जराड स्पेशल ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार.
वर बघायला मिळतोय. प्रयत्न मोठ्या फटक्याचा याही वेळेस होता, परंतु पलटवार करताना आपण विकी मंडळ यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि धावफलक मात्र स्थिर असणार आहे. 44 धावा, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना अगदी आपण या ठिकाणी बघतोय यावेळेस शॉपर लाईनचा उपयोग केला गेला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर केला गेला प्रहार, चेंडू जातोय मैदानाच्या पार. पुन्हा एकदा डीपीएलचा शानदार षटकार. मैदानात जातोय, षटकाराची मदत मिळाली. अर्धशतक सीएसके संघाचं धावफलकावर सजल्या गेलं आणि याकरता जर बघितलं तर एक फलंदाज मात्र खर्च झालेला आहे. गोलंदाजीमध्ये होणारा बदल या ठिकाणी आपण बघतोय. षटक क्रमांक 4 महेश दराडे यांच्याकडे दिला गेलेला चेंडू मागील सामन्यातील विजयाचा शिल्पकार. बघा, एक मोठी जबाबदारी आपल्याला नक्कीच बघायला मिळेल त्यांच्या खांद्यावर टाकल्या गेली आणि त्यानंतर तर यावेळेस नवनाथ शिदू स्ट्राईक एंडवर असणार आहे. पहिल्या चेंडूवर त्यांचं स्वागत होत आहे. वेलकम टू बॉलिंग, आइए आपका स्वागत है. आणि शॉर्ट आर्म पुल चेंडू डिपाईट लेगच्या दिशेनं हसते हसते कट जाय रस्ते सीमा रेषा पार चौकार येतोय. 54 धावा धावफलकावर असणार आहे. हॅलो हॅलो, या ठिकाणी एक पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार जर फलंदाज खेळत असेल तर मोहन भाऊ लष्कर या मित्रपरिवार यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि बंटी वाघ यांनी आता मागे जो रनआउट केलाय त्यासाठी नोहित पटेल यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज झालंय. धन्यवाद. हा, चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे, चेंडू असेल मॅच बॉल तर बघायचंय. धन्यवाद, बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. तर या ठिकाणी 54 धावा धावफलकावर आहे. प्रथम फलंदाजी करताना सीएसके, त्यांच्या विरोधात जनता गॅरेज आज गोलंदाजी आलेली आहे. आणि मी अगोदरच सांगितलं हातोनात कष्ट करीत जनता गॅरेज फायनल पर्यंत आलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सीएसके संघाचा तीच दहशत आणि तोच दरारा बघायला मिळतोय या मेगा फायनल मध्ये. महेश मार्गस्थ आहे, नाही दिशेवर नियंत्रण नाही, वाईटचा इशारा आलाय आणि या दरम्यान चेंडू सटकला, सीमेरेषेला जाऊन धडकला. बोनस 5 धावा धावफलकात निश्चित ऍड होताना आपल्याला बघायला मिळतील. धावफलक पुढे असेल 59 धावा. आजच्या चुका उद्या सुधारता येणार नाही, कारण आजच्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला 365 दिवसांची वाट बघावी लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा डीपीएलचं आयोजन होईल आणि मग पुन्हा एकदा प्रयत्नशील असावं लागेल. यावेळेस समोर मारलाय, झेलचे प्रयत्न आपण बघतोय, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक आला नाही, परंतु ऐन वेळेस त्यांनी योग्य निर्णय घेतला. या चेंडूला अगदीच अडवण्यात आपण बघितलं, त्या ठिकाणी यशस्वी मात्र क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. एक सिंगल मिळाली. धावफलकावर 60 धावा आपण बघतोय. साठ धावा आपल्याला बघायला मिळणार आहे. महेश दराडे अगदी कमी दिवसात आपण बघितलं या गोलंदाजानं नेवासा तालुक्यामध्ये गोलंदाजी माध्यमामध्ये चांगलं नाव केलेलं. बघूया याही वेळेस तोच प्रयत्न आहे. बघा त्या दिशेला जास्त प्रभुत्व आहे. बघा अक्षय दराड यांचा बहरदार फटका आणि ज्ञान प्रीमियर लीगचा शानदार चौका. तर काही जुने खेळाडू सुद्धा या निमित्त आलेले आहेत. डॉक्टर पानसांबाळ आलेले आहेत, विठ्ठल सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. एक 64 धावा या ठिकाणी धावफलकावर आहे. चौथं षटक आहे बघा, आणि हे षटक मी नक्कीच म्हणेल थोडंसं महागडं षटक आहे. हा यस सर. या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही इनिंगमध्ये लागोपाठचे 3 षटकार जो फलंदाज खेळणार आहे, नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदयाबा पालवे
यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तर देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्यांची कमी नाही आहे बघा, परंतु या ठिकाणी जे बक्षीसदाते आहेत त्यांचे मी नक्कीच आभार मानतो, कारण त्यांच्या मदतीनंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे स्वरूप आपण बनवू शकलो, घडू शकलो. 64 धावा धावपळकावर. नो बॉलचा इशारा येतोय बघा. तर नक्कीच या सर्व बक्षीसदात्यांचं नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. चषक सौजन्य आपल्याला आदरणीय ऋषिकेश बनकर पाटलांच्या वतीनं मिळालं, त्यांचे नक्कीच मी मनापासून मनापर्यंत आभार मानतो. या ठिकाणी यूट्यूब सौजन्य आपल्याला श्री धनुभाऊ काळे मित्रमंडळ नेवासा व शिवशक्ती आईस्क्रीम या दोन्ही संस्थांच्या वतीनं आलं, त्यांचे देखील धन्यवाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकला गेला. यावेळेस मात्र एक अप्रतिम चेंडू आपण बघतोय आणि धावफलक मात्र स्थिर बघायला मिळणार आहे. 65 धावा. टी शर्ट सौजन्य आपल्याला मिळाले ज्ञान फाउंडेशन, श्री अजय भाऊ कोळेकर मित्र मंडळ नेवासा तालुका यासह हिरामोती पान आणि केकीज केक शॉप या सर्व संस्थांचे मी आभार मानतो. यावेळेस सुरेख फटका आणि सुरेख टायमिंग देखील, आणि चेंडू कमी उंचीचा जरी असला परंतु त्यांनी अर्धा डझन धावा मिळतील एवढं अंतर पार केलंय. षटका. 71 धावा धावपळकावर आहेत. त्या ठिकाणी माझी विनंती असेल बरं का, CSK संघ तुम्ही खाली बसले तरी चालेल, कारण आता जर्सी सारखी झालेली आहे. गोंधळ तुमच्या फलंदाजाचं होईल, आमचं नाही होणार. गोंधळ तुमच्या फलंदाजाचं होणार, लक्षात घ्यायचंय. फलंदाजी तुमची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला LED स्टंप सुद्धा बघायला मिळाले. स्टंप खूप महाग आहे बरं का. हे सौजन्य आपल्याला मिळालं कांदे चष्मावाला यांच्या वतीनं. कांदे परिवारचे देखील आभार. अगदी गेल्या 5 दिवसापासून ज्यांनी आपल्या नाश्त्याची सोय या ठिकाणी केली, नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध आशा भेळ. तर या ठिकाणी आशा भेळच्या सर्व मालक आणि चालक यांचे मी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आभार मानतो. त्याचप्रमाणे हा जॅकपॉट ओव्हरचा इशारा मैदानाच्या आतून येतोय. विशाल आंधळे देखील या ठिकाणी आलेले आहेत खास सोने नगरीतून. मी या ठिकाणी विशाल भाऊंचं देखील स्वागत करतो. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत या ठिकाणी विशाल साठे म्हणजे बंटी साठे आलेले आहेत. षटक क्रमांक आपल्याला बघायला मिळेल 4. जॅकपॉट माफ करा, षटक क्रमांक 5 आहे. जॅकपॉट षटक एक महत्वाची जबाबदारी आपण बघतोय बंटी साठे आपल्या खांद्यावर घेऊन आलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर नक्कीच अक्षय जराड आहेत, म्हणजे CSK संघ या ठिकाणी सुस्थिती आहे. 72 धावा आपल्याला बघायला मिळतील. जॅकपॉट षटक मैदानात ऑन आहे, चालू आहे. कोल्ड्रिंक सौजन्य आपल्याला या ठिकाणी मिळालं महालक्ष्मी ब्युरेज टॉप 10 ब्रँड यांच्या वतीनं, त्यांचे देखील या ठिकाणी आभार. निर्भीड पत्रकार शंकर नाबदे या ठिकाणी उपस्थित आहे. पत्रकार साहेबांचं स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आणि पत्रकार रमेश शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. यावेळेस हल्ला चढवला गेला, चेंडू उभा झाला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. त्यांनी लक्षात ठेवायचं हा झेल अक्षय जराडचा होता. पत्रकार अभिषेक गाडेकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करेल. सर्व पत्रकार बांधवांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जायचं आणि विराजमान व्हायचं. 74 धावा बघा या ठिकाणी धावपळकावर असणार आहे. षटक क्रमांक 5 आपण बघतोय. आणि मोठ्या सामन्यात मोठी चुकी झालेली आहे बघा. आणि साखळी सामना असेल, मागील काही सामने असतील, आपण बघितलं ज्या ज्या वेळेस फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे त्या फलंदाजानं या मैदानावर रंग उधळण्याचं काम केलेलं आहे. आज या मेगा पॅनलच्या आपण बघतोय निमित्तानं या ठिकाणी ते चित्र बघायला मिळणार की नाही, की जनता गॅरेज पुन्हा एकदा पुनरागमन करणार. प्रश्न अनेक आहे, उत्तर शोधण्याचं काम चालू आहे. तर बंटी साठे
पुन्हा एकदा मार्गस्थ आपण बघतोय. नाही, यावेळेस शरीराचे वेध घेतलेले आहे. चांगला चेंडू आहे आणि चांगली गोलंदाजी मी नक्कीच म्हणेल. कारण एकंदर जर बघितलं तर यावेळेस बंटी साठे यांनी फलंदाजांना नुसतं बांधून ठेवलं नाही, तर संधी सुद्धा निर्माण केली होती. अर्थात त्या संधीचं सोनं झालं नाही, परंतु गोलंदाजाचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. यावेळेस थेट ब्लॉक होल ब्रह्मास्त्र फेकले गेलं. अक्षय दराड यांनी संयम दाखवलेला आहे बघा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु या हेलिकॉप्टरला पंख नव्हते, त्यामुळे तो सर्कलच्या बाहेर सुद्धा गेला नाही. चेंडू त्यातल्या त्या ठिकाणी अडवला गेला आणि 75 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतील. जॅकपॉट षटक आपण या ठिकाणी बघतोय. षटक क्रमांक 5. हा कुटप्प्याचा चेंडू तो बघा. यावेळेस मात्र डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहे. यावरून नक्कीच एक नियंत्रित गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं गोल्डन ग्रुप नेवासाचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. गोल्डन ग्रुप नेवासाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सोनईवरून कॅनरा बँकेचे जतीन परदेशी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. उद्या आपण समवेत तेही उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून स्वागत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा धावफलकावर 73 धावा पूर्ण झालेल्या, 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. थँक्यू. तर या स्पर्धेच्या निमित्तानं निर्भीड पत्रकार राजेंद्र वाघमारे साहेब उपस्थित होत आहेत. सुहासजी पठाडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय मकरंदजी देशपांडे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या तीनही मान्यवर मंडळींचं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. गणेश यादव यांच्या वतीनं आपल्याला ड्रोन सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. अगदी आकाश मार्गे या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण आपण त्यांच्या माध्यमामध्ये बघतोय. त्यांचे देखील आभार. स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो, स्पर्धेच्या निमित्तानं लकी ड्रॉच्या माध्यमात काही क्रीडा रसिकांना देखील सन्मानित केलं गेलं. पैठणीचं सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलं आहे. वारसा पैठणीचे मालक आदरणीय भागवत साहेबांच्या वतीनं त्यांचे विशेष आभार. त्यानंतर सौभाग्यवती शर्मिलाताई शिंदे मॅडम यांनी सुद्धा पैठणीसाठी सहकार्य केलं, मॅडमचे देखील आभार. त्यानंतर आपल्याला पाणी सौजन्य आपल्याला लाभलं या ठिकाणी सोनल ॲग्रो सीड्स, कोकाना व सागर ॲक्वा, आदरणीय किरण घोडके आणि सागर घोडके या दोन्ही संस्थांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण. या ठिकाणी बघतोय धावफलकावर आपल्याला धावा बघायला मिळणार आहे 73 आणि शेवटच्या षटकाची तयारी मेगा फायनलची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महेश दराडे पुन्हा एकदा आले. यावेळेस मात्र खास चेंडू मी म्हणेल नक्कीच काहीसं बांधून ठेवण्याचं काम या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये झालं आणि त्यानंतर धावबाची संधी होती. तर 2 संधी या ठिकाणी 2 वेळा गमावलेली आहे. गलती करो गलतियां करो, पहिले की गई गलती दोबारा मत करो. या चुका परत झाल्या नाही पाहिजे, कारण यानंतर संधी नाही आहे. 1 बाद 75 धावा. हा या ठिकाणी समालोचनासाठी वडाळा नगरीचे आमचे मित्र आदरणीय महेश मोठे यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपये आलेत, त्यांचे मनस्वी आभार. महेश साहेब रोज येत जा, म्हणजे आता येऊन आता फायनल झाले. धन्यवाद. चला, एवढ्या गडबडीत कुणीतरी आमची किंमत राखली. तर या ठिकाणी आपण जातोय मैदानाच्या आत बघा. 75 धावा, 4 चेंडू शिल्लक आहे बघा. महेश दराडे एक मोठी जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर चेंडू जर बघितला तर यावेळेस मात्र चेंडू चांगला बघायला मिळतोय.
6 चेंडू आणि 6 षटकार जर कुठला फलंदाज खेळत असेल तर अक्षय टेकाळे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे. 6 चेंडू 6 षटकार. धन्यवाद टेकाळे साहेब. तर मित्रांनो, या ठिकाणी कॅप सौजन्य आपल्याला लाभले जी ए विखोना नेवासा यांच्या वतीनं, त्यांचे आभार. अंतिम 4 विजेत्या संघाच्या संघ मालकांना देखील एक विशेष पारितोषिक या ठिकाणी जगदंबा इलेक्ट्रिकलचे मालक आदरणीय अनिल शिर्के यांच्या वतीनं आलेले, त्यांचे देखील आभार. यावेळेस स्टॉपेज घेतला चेंडूनं. चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पार, डीपीएलचा ब्रँडेड चौकार. तर या ठिकाणी मित्रांनो, वैयक्तिक सौजन्य नक्कीच यांची एक मोलाची मदत आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. मारुतरावजी घुरे पाटील पतसंस्था नेवासा, हॉटेल त्रिमूर्ती आदरणीय ताराचंद मुटकुळे पाटील, ॲडव्होकेट जावेद भाई इनामदार, स्टार केक शॉप, ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत, त्यांचे आभार. आणि ज्यांच्या वतीने आपण या ठिकाणी नाणेफेक केलं, आत्मदीप हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर अविनाश काळे, न्यू साई मंगल ज्वेलर्स, जानकी स्टोन ट्रेशर्स, एकता प्रतिष्ठान नेवासा शहर, फटका खास आलेला बघा, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस मैदानाच्या आत. आणि थोडंसं अस्तव्यस्त कामकाज, त्याचे परिणाम म्हणजे 2 धावा, तिसऱ्या धावेला निघालेत, नाही होणार, 2 धावा आणि फलंदाज बाद आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी रामडोह नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय ज्ञाना बोरुडे यांचं देखील या ठिकाणी विशेष सौजन्य लाभलेलं आहे. मैदान सौजन्य आदरणीय शरद नामदेव ढाकणे पाटील, ठाणगे पाटील आणि जयदीप शरद ठाणगे पाटील यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. 6 षटकं संपलेले आहेत, 83 धावा धावफलकावर आहेत आणि 84 धावांचं लक्ष जनता गॅरेजच्या फलंदाजांसमोर ठेवले. हा अजून एक महत्वाची सूचना आलेली बघा. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे, आपण एकही स्टंप घेऊन जायचा नाहीये, हे स्टंप इथे ठेवायचे. हा तुम्हाला दुसरे स्टंप मिळतील, अगदी आयोजकांनी ती सुद्धा सोय केलेली आहे, कारण या एका स्टंपची किंमत 15,000 रुपये. हा लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही संघांना या स्टंप व्यतिरिक्त दुसरे स्टंप दिले जातील. अंबादास गीते, डॉक्टर बाळकृष्ण कुसळकर, दिनेश विखोना, महेश निकम, बबन तमनर, किशोर पठाडे, इम्रान सर, अनुज जाधव, राहुल शिंदे, चंद्रकांत पंडित, रवी महागावे सर, मंगेश पाटील, समीर शहा, मानेदादा या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आपण या ब्रेकमध्ये करत आहोत. तसेच ज्ञान फाउंडेशनचे सर्व सदस्य आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी ज्ञान प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं अशा काही स्पॉन्सरचा आपण या ठिकाणी या ब्रेकमध्ये सत्कार करत आहोत. सर्वप्रथम हिरामोतीचे हेमंत मंडल यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. पसायदान स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य आपणास जे जे असतील त्यांनी यायचं आहे. यानंतर शिवा मोरे, महालक्ष्मी विवरेजचे शिवा मोरे यांच्या ठिकाणी ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये सन्मान होत आहे. त्यांच्या स्पॉन्सरशिपसाठी मी विनंती करतो महालक्ष्मी विवरेजचे शिवा मोरे यांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पसायदान स्पोर्ट्स क्लबचे जे काही सदस्य असतील आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे.
नितीन बोरुडे सर, मेजर गजय, अशोक कुदळे, अंबादास गीते, आपणास विनंती आहे की आपण लवकर व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर बाळकृष्ण कुसळकर, दिनेश विखोनाजी, महेशजी निकम, बबन तमनर, किशोर पठाडे, इम्रान सर, अनुज जाधव, राहुल शिंदे, चंद्रकांत पंडित, रवी महागावे सर, मंगेश पाटील, समीर शहा, मानेदादा, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. अनिकेत सुतार, या ठिकाणी महालक्ष्मी बिवरेजचे शिवा मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मापारी मिल्क आणि केक शॉपचे प्रवीणजी मापारी, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे इम्रान सर पठाण यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर सोनल ॲग्रो सीडचे प्रमोद काटे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जे जे स्पॉन्सर्स या ठिकाणी उपलब्ध असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर एकता सायकल मार्टचे सतीशजी गायके यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मेनका सायकल मार्टचे अन्सरभाई बागवान, प्रकाशजी शेजूळ, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर ऐश्वर्या कलेक्शनच्या सौ शर्मिलाताई शिंदे, यानंतर कॅप सजवणे ज्यांनी दिले ते दिनेशजी विखोने यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. जगदंबा इलेक्ट्रिकलचे अनिलजी शिर्के, या ठिकाणी जगदंबा इलेक्ट्रिकल्स अनिलजी शिर्के यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रकाशजी शेजूळ, पासायदान स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर जानकी स्टोन क्रेशरचे धनुभाऊ वाघ, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि एकता प्रतिष्ठानचे भैया गारुळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हॅलो हॅलो या स्पर्धेच्या निमित्तानं नगराध्यक्ष सन्माननीय सतीशजी पिंपळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आदरणीय नंदकुमार पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. त्याचबरोबर प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय बाळूशेठ मुत्था साहेब हे सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय महेशजी मापारी साहेब उपस्थित झालेत. प्रवरा अर्बनचे संचालक विठ्ठलजी मैंदाड साहेब उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर इंजिनियर श्यामजी डोकळे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि गोल्डन ग्रुपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या वतीनं मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे.
त्यामुळे आपण मॅचच्या दिशेने मित्रांनो मेगा फायनलचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा आता संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये होताना नक्कीच पाहायला मिळते आणि संपूर्ण नगर जिल्ह्यानं डोक्यावर घेतलेली क्रीडा स्पर्धा म्हणजे ज्ञान प्रीमियर लीग 2024 आहे. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, अंतिमचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळतोय. धावेंचा पाठलाग सुरू आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क यावेळेस होऊ शकलेला नाही. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज किंग्स ब्लास्टर नेवासा टीम, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर संघ पाहिला तर जनता गॅरेज नेवासा. या दोन संघांच्या दरम्यान ज्ञान प्रीमियर लीगची मेगा फायनल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळते. टॉस जिंकला होता. यावेळेस स्विच हिटचा एक देखणा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय आणि अमन शेख यांच्या बॅटमधून येतोय एक शानदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपण जर बघितलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद होऊन परतलेले आहेत. 84 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. सीएसके संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी केली आणि 83 धावा निर्धारित 6 षटकांमध्ये त्यांनी बनवल्या. तर या 84 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत का ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. दोन्ही संघांनी फार संघर्ष या स्पर्धेमध्ये केलेला आहे आणि संघर्ष करत असताना हे संघ इथपर्यंत पोहोचलेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा हा मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. ही स्पर्धा आज तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर फार प्रचलित होणारी ही स्पर्धा. फुलर लेनचा हा चेंडू होता. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर किशोर यांना आमंत्रित केलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर आपण पियुष यांना पाहतो तर दुसऱ्या बाजूला अमन शेख संघात एक प्रमुख खेळाडू आहेत. किशोर पवार सर यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु या वेळेला नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अद्भुत, अविश्वसनीय, अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. हवा इथे मिळतील 4. येतोय चौकार. धावफलकावरती बघायला मिळत आहेत 2 बाद 9 धावा. यावेळेला खूप चांगला मनगटाचा वापर केला. प्लेसमेंट सुद्धा खूप चांगली बघायला मिळते आणि याही वेळेला चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या पार. चौकार. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती दिसते आहे. 2 लागोपाठचे चौकार मैदानामध्ये खेळले गेलेले आहेत. त्यावेळेला परत एकदा आक्रमण केलं जात आहे. व्हॉट अ शॉट. सुंदर फटका मैदानावरती आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं राहिलेली आहे. प्रेक्षक राजानं मात्र या स्पर्धेला भरभरून प्रेम केलं, भरभरून प्रतिसाद दिला आणि आज तुम्ही जर बघितलं तर ही क्रीडा स्पर्धा नक्कीच यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. त्यावेळेला आक्रमण केलं जात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. याही वेळेस पियुष यांनी दाखवलंय गोलंदाजाला आसमान. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या दरम्यान मित्रांनो एक पारितोषिक आहे. आदरणीय गणेशजी चिंदे पाटील व अक्षय टेकाळे यांच्या वतीनं सलग 6 षटकारांसाठी 11,000 रुपये. धन्यवाद. धावफलकावरती जर आपण पाहिलं मित्रांनो तर 21 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. जरी 2 फलंदाज लवकर बाद झाले असले तरी मैदानामध्ये मी उभा आहे हे पियुष इथे सांगतायत. बॅकफुटला गेले. वा, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका इथे दाखवलाय आणि हा चेंडू सुद्धा जातोय सीमारेषेच्या पार.
कुठे पडलाय, विकेटच्या खाली पडलाय का ते मात्र चेक केलं जात आहे. आदरणीय दीपक शेठ अकोलकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. काय बॅटिंग करतायत पियुषनं आज मात्र या ठिकाणी प्रभावित केलंय. एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांची मात्र एक प्रतिभावान खेळी आपल्याला बघायला मिळणार आहे. 4 धावा इथे मिळत आहेत आणि इथे आपण बघितलं तर 2 ओव्हर सुद्धा संपलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जनता गॅरेज नेवासा 2 बाद 25 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावींची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 59 धावींची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अक्षय जरहाड तर दुसऱ्या बाजूला अमन शेख, या 2 खेळाडूंमध्ये सुद्धा ही लढत आहे. अक्षय जरहाड गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत तर स्ट्रायकिंग एंडवर आपण अमन शेख यांना पाहतोय. या स्पर्धेत सर्वाधिक वेगवान अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू आणि नेवासा तालुक्यातील चांदा या गावाला बिलॉंग करणारा एक प्रतिभावंत खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. आपल्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि मित्रांनो, अमन शेख बाबतीत एक गोष्ट अजून सांगेल की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेला खेळाडू 55,000 पॉइंट्समध्ये या संघाकडून तो खेळतोय. जनता गॅरेज या संघाकडून तो अमन शेख आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला फुल टॉस होता आणि आक्रमण तर झालंय, पकडलाय झेल. अमन शेख होत आहेत फेल. अमन शेखचा संपलाय खेळ आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज अमन शेख बाद झाले आणि भयान शांतता मित्रांनो पसरलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर निराश, हताश त्याचे चाहते सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. जिच्यासाठी झुरावं, जिच्या मागे फिरावं आणि जिच्या प्रेमात अख्खं आयुष्य घालावं, तिने रक्षाबंधनाची दिवशी येऊन राखी बांधून जावी, तेव्हा जेवढं दुःख होतं तेवढं दुःख झालं असेल. आता जनता गॅरेज संघाचा आपण विचार करतोय कारण मोठी विकेट इथे मिळाली आहे. तुम्ही जर बघितलं तर धावफलकावरती धावा झाल्यात. एकूण धावफलक आहे 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि सामना तुम्ही जर पाहिला मित्रांनो तर रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. मागचा सामना आपण पाहिला, क्वालिफायर 2 मध्ये मक्तापूर ब्लास्टर संघाला पराभूत करत जनता गॅरेज संघ इथपर्यंत आला आणि जनता गॅरेज संघाने त्या सामन्यामध्ये एक इतिहास रचला. 51 धावा मक्तापूर संघाला त्या संघाने होऊ दिल्या नाहीत. इथे मात्र या धावा तो संघ पूर्ण करेल का आणि या स्पर्धेचा विजेता तो संघ ठरेल का? भरपूर वेगात टाकलेला चेंडू होता. तिथे जर आपण पाहिलं तर फाईन लेग चेंडूवरती येणार आहे. एक सिंगल मैदानावरती पूर्ण 22च्या मदतीने ती धाव आलेली आहे. ज्ञान फाउंडेशन, पसायदान स्पोर्ट क्लब सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक आहे. काय भव्य दिव्य आयोजन त्यांनी मित्रांनो केलं. कारण क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं हे सोपं काम नाहीये. एखादा सामुदायिक विवाह सोहळा तुम्ही सहजासहजी पार करू शकता, परंतु क्रिकेटची स्पर्धा तुम्ही सहज पार करू शकत नाही. थँक्यू. हॉटेल दत्त दिगंबरचे ओनर आदरणीय सुरेश शेठ नांगरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुरेश शेठ आपले मनापासून स्वागत. यावेळेस जर आपण पाहिलं असेल तर झेल मैदानामध्ये सुटलेला आहे, निसटलेला आहे आणि त्या दरम्यान धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावफलक जाते पुढे 27. समीकरण एकदा सांगतोय, 20 चेंडू आणि 57 धावा अजूनही जिंकण्यासाठी. नेवासा तालुक्याची ओळख तुम्ही जर पाहिली तर सर्वच क्षेत्रामध्ये नेवासा तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये नेवासा तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा नेवासा तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. आणि मागच्या काही वर्षांपासून मित्रांनो नेवासा तालुक्याची एक वेगळी ओळख पुढे आली आहे. ती म्हणजे नेवासा तालुक्याचं क्रिकेट आता फार मोठं झालंय आणि नेवासा तालुक्याचं क्रिकेट मोठं होण्यामध्ये ही स्पर्धा सुद्धा आता मोलाचा वाटा नक्कीच उचलणार आहे. या नेवासा तालुक्याच्या क्रिकेटच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. धावफलकावरती जर बघितलं तर 27 आहेत. 2 फलंदाज खेळत आहेत. एका बाजूला आशिष आहे तर दुसऱ्या बाजूला पियुष अजूनही मैदानावरती आहेत. अक्षय जरहाड एका बाजूला संघाचं नेतृत्व करत आहेत. अक्षय जरहाडनं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये
क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली. 3 ओव्हर संपल्यात. छोटासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण घेतो. एक 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं ज्ञान प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी काही सत्कार आपण या ब्रेकमध्ये घेत आहोत. महालक्ष्मी बिवरेजचे शिवा मोरे असतील तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर मापारी मिल्क आणि केक शॉपचे प्रवीणजी मापारी, यानंतर सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे इम्रान सर पठाण यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी पसायदान स्पोर्ट्स क्लबचे जे सदस्य आहेत आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी इम्रान सर पठाण यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सोनल ॲग्रो सीडचे प्रमोदजी काटे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर एकता सायकल मार्टचे सतीशजी गायके यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. विनंती करतो सतीशजी गायके यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे, सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यानंतर मेनका सायकल मार्टचे अन्सारभाई बागवान, आपणास विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर वारसा पैठणीचे राजू भागवत, आपणास विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यानंतर कॅप सौजन्य ज्यांनी दिले ते दिनेशजी विखोना यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. जगदंबा इलेक्ट्रिकलचे अनिलजी शिर्के, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जानकी स्टोन क्रेशरचे धनुभाऊ वाघ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. एकता प्रतिष्ठानचे भैयाजी गारोळे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. अनिल भाऊ शिर्के यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्ञान प्रीमियर लीगचं जे काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पत्रकार बांधव करत असतात. या ठिकाणी मी या पत्रकारांचा देखील सत्कार करू इच्छितो. सर्वप्रथम गुरुप्रसादजी देशपांडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मोहनजी गायकवाड, मकरंद भाऊ देशपांडे, आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर कैलास भाऊ शिंदे, रमेश भाऊ शिंदे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पत्रकार सुहासजी पठाडे, यानंतर राजू भाऊ वाघमारे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. श्रीनिवासजी रक्ताटे, सुधीर भाऊ चव्हाण, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अमोलजी मांडन, पत्रकार अमोल भाऊ मांडन, विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर शंकर भाऊ नाबदे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सौरभजी मुनोत व अभिषेकजी गाडेकर, सौरभ भाऊ मुनोत, अभिषेक गाडेकर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या अभिषेक भाऊ, ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजू भाऊ वाघमारे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
हां सर. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त आहे. 3 ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटच्या 18 चेंडू आणि 57 धाब्यांची अजूनही गरज आहे. मेगा फायनल आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात आणि आपल्याला ज्ञान प्रीमियर लीग 2024चा विजेता मिळणार जॅकपॉट ओव्हर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये अनेक काही नवीन नियम जे आम्ही सुद्धा कधी पाहिले नाही ते नियम या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत आणि खूप चांगल्या रीतीनं मात्र या स्पर्धेला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं. जॅकपॉट ओव्हर असेल, त्याचबरोबरीनं होम रन असेल. प्रत्येक मॅचच्या टॉससाठी एक वेगळा कॉईन सुद्धा आयोजकांनी बनवला. आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं. त्याचबरोबरीने आपण जर बघितलं तर tenniscricket.in भारतातली सर्वात मोठी यूट्यूबची वाहिनी या स्पर्धेमध्ये आपल्याला कामकाज करताना बघायला मिळतं. यावेळेस उडवलाय बॉल, हवेत चेंडू आहे, फटका इथे जर तुम्ही पाहिलं तर फसलेला फटका, झेल मात्र पकडला जातोय. अजून एक मोठी विकेट आली आहे. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पियुष बाद होत आहेत. 9 चेंडू आणि 22 धावा बाद होऊन मात्र या ठिकाणी पियुष माघारी जात आहेत. मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. इथे प्रयत्न करावे लागतील. खरं तर आपण पाहिलं असेल जनता गॅरेज नेवासा संघ धाब्यांचा पाठलाग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुम्ही जर बघितलं तर 84 धाब्यांचं आव्हान त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. 84 धावा बनवण्यासाठी तो संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. परंतु या धावा बनवत असताना 4 फलंदाज आतापर्यंत माघारी गेले. 27 या अंकावर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 83 धावा आपण धाव फलकावरती पहिल्या डावामध्ये बनताना पाहिल्या, 6 षटकांमध्ये बनताना पाहिल्या. परंतु इथे 84 बनवायच्यात. आरिफभाई शेख सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आरिफभाईंचं सुद्धा मनापासून स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल साठे न्यू बॅटर मैदानावरती आहेत. त्यावेळेला बॅकफुटला गेले, हवेत चेंडू खेळला गेला. कव्हर पॉईंटवर तुम्ही जर पाहिलं असेल तर चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला आहे. फटका तर फसलेला होता परंतु निर्जन स्थळी पडला. त्यामुळे फलंदाज सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर फलंदाजाला नशिबाची साथ मिळालेली आपल्याला बघायला मिळाली आणि दरम्यानच्या कालावधीत तुम्ही जर पाहिलं तर 2 धावा आल्या. तर सलग 7 पारितोषिके बघा. गणेश शिंदे आणि अक्षय टेकाळे यांच्या वतीनं 11,000 रुपये. त्यावेळेसचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येत आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. tenniscricket.inच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला पाहिलं तर त्याचबरोबर महाराष्ट्रातील दिग्गज पंच, नामवंत पंच ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपली पंचांची कामगिरी मात्र बजावली आणि त्या स्पर्धा खरं तर यशस्वी केल्या आणि सातत्यानं त्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पंच म्हणून कामकाज करताना पाहिलं आणि त्या स्पर्धेला शिस्त लावण्याचं काम, त्या तालुक्याला शिस्त लावण्याचं काम ज्या पंचांनी केलं ते म्हणजे आदरणीय संतोषजी भालेराव सर असतील, राजू डावकर सर असतील, सतीशजी भालेराव सर असतील, गोविंद गुंड सर असतील. ते फलंदाज बाद झालेले आहेत, विकेट आलेले आहे. तर या दरम्यान सलग 2 षटकांसाठी आदरणीय सोपन भाऊ मित्र मंडळ यांच्या वतीने 1,000 रुपये आलेले आहेत. सलग 2 षटकांसाठी धन्यवाद. 5 बाद 31 धावा या ठिकाणी धावफलकावरती बघायला मिळत आहेत. नक्कीच अजून जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. 53 धावा पाहिजेत. शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. त्या धाव्यांचा पाठलाग पूर्ण होणार का तेही आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. संतोषजी भालेराव सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरीचे पूर्वीचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ते राहिले. टेनिस क्रिकेट विश्वातले एक नामवंत पंच म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहतो आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भाऊ या नावानं त्यांची खरं तर ओळख राहिलेली आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त क्रिकेटला वाहिलेलं असं व्यक्तिमत्व संतोषजी भालेराव सर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न तिथे करणार आहेत. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. त्याच पाठोपाठ आपण जर पाहिलं तर सतीश भालेराव सर सुद्धा आज आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख पंचगिरीच्या माध्यमातून सतीश भालेराव सरांनी एक निर्माण केली.
सतीश भालेराव सर सुद्धा एक चांगले खेळाडू राहिलेत. आजही त्यांचा खेळ आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. तर गोविंद गुंड सर पारनेर तालुक्यातील काटाळवेडा या गावचे एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं पंच म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत. या सर्व पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला एक वेगळी उंची त्यांनी दिलेली आहे. सर 1 मिनिटांचा ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय. 1 मिनिटांचा ब्रेक या ठिकाणी असेल. फाउंडेशन दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 प्रकाश शेठ कस्तुरू शेठ जगताप. त्याचबरोबर नेत्रा लॉन यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आपल्याला मिळालं. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 विकास फर्निचर आणि शेरा गोल्ड चहा यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जहीर बागवान आणि डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला मिळालं. आदरणीय ऋषिकेश कैलास बनकर साहेबांच्या वतीनं यूट्यूब सौजन्य दिले धनुभाऊ काळे मित्रपरिवार नेवासा तालुका शिवशक्ती आईस्क्रीम यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य स्पर्धेसाठी लाभलं. ज्ञान फाउंडेशन अजयभाऊ कोळेकर मित्रपरिवार नेवासा तालुका हिरामोती पान आणि केकीज केक शॉप यांनी टी शर्ट सौजन्य स्पर्धेमध्ये दिलेला आहे. स्टंप सौजन्य ज्यांनी दिलं कांदे चष्मावाला. नाश्ता सौजन्य या क्रीडा स्पर्धेसाठी आशा भेळ यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे. कोल्ड्रिंक सौजन्य महालक्ष्मी बिवरेज टॉप 10 ब्रँड यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंकचं सौजन्य स्पर्धेसाठी आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी वॉटर प्युरिफायर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मापारी मिल्क अँड केक शॉप स्वस्तिक वॉटर प्युरिफायर यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी दिली हॉटेल दत्तप्रसाद. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसोबतच आपण एक सुपर बॅट देतोय सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. बॉल बॉक्सचं सौजन्य दिलं जगदंबा स्पोर्ट्स अँड टी शर्ट प्रिंटिंग नेवासा. त्याचबरोबरीने पाणी जार सौजन्य सोनल ॲग्रोसिड्स कुकाणा. सायकल सौजन्य एकता सायकल मार्ट मेनका सायकल मार्ट नेवासा. पैठणी सौजन्य दिले सौभाग्यवती शर्मिलाताई शिंदे मॅडम. कॅप सौजन्य GA विखोडा नेवासा. अंतिम 4 विजेत्या संघ मालकाला भेटवस्तू दिल्या जगदंबा इलेक्ट्रिकल्स नेवासा अनिलजी शिर्के साहेब. कॅप सौजन्य GA विखोडा नेवासा. विशेष सौजन्य दिले मारुतीरावजी घुले पाटील पतसंस्था नेवासा. हॉटेल त्रिमूर्ती ताराचंद मुटकुळे पाटील. ॲडव्होकेट जावेदभाई इनामदार. स्टार केक शॉप आत्मदीप हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाशजी काळे साहेब. न्यू साई मंगल ज्वेलर्स जानकी स्टोन क्रेशर धनुभाऊ वाघ. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत अर्थात 12 चेंडू 54 धावा पाहिजेत. 12 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज आहे. कारण मागचं षटक होतं जॅकपॉट आणि तिथे थोडंसं पॅनल्टीला सुद्धा सामोरं जावं लागलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज अनेकांचे हात राबलेले आहेत. त्या सर्वांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतो आहोत. 5 बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या चेंडू आपण जर पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धावफलक 1ने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला मित्रांनो दिसतोय. एकूण धावसंख्या 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक सुरू आहे. इंडियन प्रीमियर लीगची फायनल संपन्न झाली आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघानं विजेतेपद तिथे मिळवलं. तर या ठिकाणी पारितोषिक आले. जनता गॅरेज संघाने जर या ठिकाणी विजय साजरा केला तर महेश मोठे यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येतं. धन्यवाद. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथे मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बोली 24.75 करोड मिचेल स्टार्क यांना मिळाले आणि त्यांचा संघ फायनल जिंकला. इथे या स्पर्धेमध्ये 55,000 पॉईंटची बोली अमन शेखला लागली. त्यांचा संघ इथे फायनल जिंकेल का हा सुद्धा प्रश्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहू शकता. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. नो बॉलचा कॉल इथे आलाय. अतिरिक्त धावा भरपूर इथे खर्च केल्या गेलेल्या आहेत. एका 2 व्हीलर बाईकची चावी सापडलेली आहे. जर कुणाची असेल त्यांनी ओळख पटून ती चावी घेऊन जायची. ओळख पटून ती चावी घेऊन जायची आहे. 33 धावा 5 बाद आहेत. 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि 51 धावा अजूनही जिंकण्यासाठी इथे बनवायच्या आहेत. फ्री हिट सुवर्ण संधी फलंदाजाला. स्ट्रायकिंग इनला आशिष यांना आपण पाहू शकता. हवेत चेंडू असेल फटका तर मिस टाइम आहे. झेल मात्र इथे झाला परंतु फ्री हिट असल्यामुळे आपण पाहिलं असेल की फलंदाज मात्र या ठिकाणी बाद नसणार आहेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. या स्पर्धेला आपण गेल्या 4 रात्रीपासून पाहतो. आज 5वी आणि शेवटची रात्र आहे. या ज्ञान प्रीमियर लीग 2024चा विजेता कोण 110 पेक्षा जास्त खेळाडू मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळाले.
आणि आज तुम्ही जर पाहिलं तर नेवासा तालुक्यातील अनेक युवा खेळाडूंचा खेळ सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. तालुक्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उभं करण्याचं काम या ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबने केलं. त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलं गेलं पाहिजे. फलकावर 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये, झेल पकडलाय आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. अजून एक विकेट मिळते, अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. मोठी विकेट इथे मिळाली आणि संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार, संघाचा नेता, संघाचा नेता अर्थात संघाचा वाघ प्रशांत वाघ मैदानामध्ये दाखल होतोय. आणि नक्कीच पहिलं पर्व संपण्याच्या अगोदरच दुसऱ्या पर्वाची उद्घोषणा आपण करतोय. ज्ञान प्रीमियर लीग 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा सीझन 2 दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आणि आयोजकांनी या ठिकाणी दुसऱ्या पर्वाची सुद्धा इथे उद्घोषणा केलेली आहे. दुसरं पर्व नव्या रंगात, नव्या रूपात आणि त्याचबरोबर नवीन जोशामध्ये आपण या क्रीडा स्पर्धेला आपण बघणार आहोत. शेवटचे 8 चेंडू आणि 50 धावा विजयासाठी पाहिजेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार होत आहेत. पाहूयात नक्कीच काय इथे कामकाज होणार आहे. बॉलर इथे तयार आहेत. मित्रांनो, इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला मी विनंती करतोय, 4 दिवस आपण या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलंय. आज 5वा दिवस, 5वी रात्र आहे. मी प्रेक्षकांना एक विनंती करतो, आपण सर्वांनी त्याला दाद द्यायची आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाने आपापला मोबाईल काढायचा आहे आणि मोबाईलची टॉर्च एकदा ऑन करायची आहे. प्रत्येकाने आपल्या खिशातला मोबाईल काढा आणि प्रत्येकाने आपापल्या मोबाईलची टॉर्च ऑन करून इथे दाखवायची आहे. हे दृश्य आपण नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत आणि या स्पर्धेची ती एक आठवण राहील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपापला मोबाईल काढा, मोबाईलची टॉर्च ऑन करा. बऱ्याचशा प्रेक्षकांनी अजून मोबाईल काढलेले नाहीत. आपल्या शेजारच्या मित्राला सुद्धा सांगा. यावेळेस षटकार मैदानावरती आलाय. 6 धावा आल्यात. मित्रांनो, आपल्या शेजारी जर कोणी असेल तर त्यांनाही सांगा टॉर्च ऑन करायला. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला खूप छान दृश्य दिसेल. प्रत्येकाने काढा. प्रत्येकाने आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करा. मित्रांनो, प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाला प्रेमाची विनंती आहे, मोबाईलचा टॉर्च आपण ऑन करा. आमचे बरेचसे प्रेक्षक अजून तसेच बसलेले आहेत. आमचा आवाज येतोय का? आमचा आवाज येत असेल तर टॉर्च ऑन करा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद सर्वांचं. एक दृश्य आपण इथे घेणार आहोत. खरं तर सर्वांनी टॉर्च ऑनच ठेवा. ज्यांनी लावलं नाही त्यांनी त्या टॉर्च ऑन करा. मित्रांनो, हवेत चेंडू आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर झेल मात्र होऊ शकणार नाही. हा चेंडू निर्धावलेला आहे. बंटी वाघ यांच्या प्रति षटकाराला 500 रुपये पारितोषिक येत आहे. या ठिकाणी अक्षय टेकाळे यांच्या वतीनं धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. धावफलकावरती जातोय. शेवटचे चेंडू 6 पाहिजे धावा. 42 धावा, 42 रन्स रिक्वायर्ड. 42 धाव्यांची अजून गरज आहे. 6 चेंडू आणि 42 धावा. ज्यांनी टॉर्च ऑन केल्या नाही, मला वाटतं त्यांना स्पर्धा आवडली नाही. आणि ज्यांनी टॉर्च ऑन केल्या त्यांचं मनापासून धन्यवाद. तुमचं क्रिकेट प्रती असलेलं प्रेम या मला या ठिकाणी दिसलेलं आहे. 6 चेंडू आणि 42 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्ञान प्रीमियर लीग आपण इथे अनुभवत आहात. एक शानदार, दमदार, बहारदार असं आयोजन नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी येतात किशोर. यावेळेस 6 चेंडू आपण जर पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेनं जातोय. एक सिंगल मैदानामध्ये पूर्ण होत असताना
हा उमेश शिंदे यांच्या वतीनं देखील बंटी वाघ यांच्या प्रति षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शिंदे साहेब धन्यवाद. आणि 2025 मध्ये संदीप भाऊ एक टीम सुद्धा इथे आपल्याला बुक करावी लागेल. जगदंबा 11 कुकाणा इथे आमच्यापर्यंत नाव आलंय की 2025 मध्ये हा पहिला संघ सुद्धा मिळालाय. क्या बात आहे. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर फटका यावेळेस 4 धावा मिळतात आणि यावेळेला एक चौकार सुद्धा आलेला आहे. प्रेक्षकांना मी विनंती करतोय, तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल, ही स्पर्धा जर तुम्हाला आवडली असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आयोजकांसाठी एकदा टाळ्या. आमच्या ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद. आता प्रत्येकाचं नामोल्लेख इथे करता येणार नाही कारण भरपूर मोठी टीम आहे. त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 2 चेंडू 31 धावेंची गरज, शेवटचे 2 बॉल आणि 31 रन पाहिजेत. चांगला बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलेला आहे. त्याचबरोबर इम्रान पठाण सर यांचं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करेल. या स्पर्धेच्या निमित्तानं इम्रान पठाण सरांनी मला सुद्धा या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. त्याबद्दल इम्रान सर आपल्या मनापासून नक्कीच धन्यवाद असणार आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 31 धावा. कोण होणार DPL चा विजेता? आणि DPL चा विजेता आहे CSK नेवासा. गाणे लावा गाणे. हो, त्यामुळे कुणी कुठे जाऊ नका. बक्षीस वितरण करणार हॅलो आहोत. हॅलो. सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट्स क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी CSK टीम जिंकलेली आहे. मी या ठिकाणी मान्यवरांची नावे करतो. नंदकुमार पाटील साहेब, सतीश भाऊ पिंपळे, महेशजी मापारी, ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.